आज होता इडलीचा बेत. तर मी इडली करून घेतली. इडली खूप छान झाली होती. मी तुम्हाला इडलीचं प्रमाण सांगते. मी चार ग्लास तांदूळ घेतले होते आणि 1 ग्लास उडीद डाळ, 1 ग्लास पोहे आणि 1 चमचा मेथीदाणे घेतले होते. तर इडली खूप सुंदर झाली होती माझी. बघा अशी मऊ लुसलुशीत झाली होती. त्याच्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देव पहिल्यांदा घासून पुसून धुवून घेतले आणि नंतर देव मांडायला घेतले. मी देव व्यवस्थित मांडून घेतले. आणि हा बघा जो कलश दिसतोय तुम्हाला मी मांडलेला आहे, म्हणजे 6 महिन्याखाली मी कलश मांडलेला आहे. तर त्यावर पूर्ण स्वामी समर्थाची आकृती जी असते ना ती चहूबाजूने उमटलेली आहे, 4 बाजूने पण पाण्याचा जो आकार दिसतोय ना त्या ठिकाणी. तर असाच आकार बाहेर पण उमटला होता माझ्या पोर्चमध्ये. नंतर अन्नपूर्णा वगैरे मी ठेवून घेतली. म्हणतात अन्नपूर्णाच्या खाली जेवढे धनधान्य जेवढं भरून असेल तेवढं आपल्याला ती देते. कलशावर नंतर कलशावर काढून घेतले स्वस्तिक 5 ठिपके देऊन घेतले आणि माझी पूजा पूर्ण केली. हे बघा फुलं, हे पूर्ण मी लावलेले झाडाची फुलं आहेत. कधीतरी हे फुलाचे शूट करून दाखवते. खूप फुलं येतात त्याला. आणि नंतर दिवा वगैरे लावून घेतला आणि पूजा झाली. जरी इडलीला नाश्त्याला इडली केली होती, पण नंतर चपात्या करून घेतल्या. असा आहे आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.